बापरे! या आळीला बघून तर मला इतकी जास्त भीती वाटली ना, पण मी असंच यूट्यूबवर सर्च केलं तर पाहते तर काय हे आळ्या ज्या आहेत ना, तर हे आळ्यांपासूनच फुलपाखरू तयार होतं. म्हणजे असं ते होतं तिथं. कारण की मागच्या वेळेस ना मी जवळजवळ 7 ते 8 आळ्या काढून फेकल्या होत्या. म्हणजे फेकून दिलते. तर यावेळेस म्हटलं आपण फेकायचं नाही, जाऊ दे काय होईल ते होईल. तर इथे माझं स्वयंपाकाची तयारी चालली आहे संध्याकाळची. तर इथे मस्त पनीरची भाजी बनवली आहे आणि उद्यासाठी मला बाजरीच्या भाकऱ्या, शेंगाची पोळी असं सगळं बेत बनवायचं होतं. आणि पनीरची भाजी पण यावेळेस खूप छान टेस्टी झाली होती. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथं माझा एवढा सगळा पसारा मी घेऊन बसले होते. आणि तर प्लस चपात्या वगैरे केल्या. जो काही शेंगदाण्याचा कूट आहे तो पण बारीक करून ठेवला. आणि आता काय माझं उभं राहून कॅपॅसिटी संपली होती माझी सगळी स्वयंपाक बनवूनच. आणि मग नंतरनं बसले खाली आणि खाली बसूनच मस्त बाजरीच्या भाकऱ्या बनवून घेतल्या. आणि तुम्ही किचनवर पण पाहू शकता इतका सारा राडा पडला आहे. मला जवळजवळ 11:45 वाजले हे सगळं आवरायला. तर भाकऱ्या इथं माझे बनवायचं चालूच होतं. अजून थोडंसं बाकी होतं पीठ. आणि ह्या भाकरीची हालत तुम्ही पाहू शकता. त्या भाकरीत अजिबात जीव नसल्यासारखंच झालं होतं. काय माहिती काय झालं, एवढे सगळ्या भाकऱ्या छान झाल्या आणि ह्या भाकरीलाच असं झालं. तर इथे मस्तपैकी जेवणाचं ताट देखील रेडी होतं. तर म्हटलं आता जेवण करूनच घ्यावं. मस्त पनीरची भाजी गरम केली आणि चपातीसोबत एन्जॉय केली. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.